आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई, तू काळजी करू नकोस. अरू, तुझी खूप काळजी वाटते ग बाळा. आई, तुला काळजी वाटणं साहजिक आहे, पण तू काळजी करू नकोस. सगळं व्यवस्थित होईल. नमस्कार करते. सुखी हो बाळा. बाबा, काळजी घ्या. तू पण काळजी घे बाळा. नमस्कार करते. श्राव, ऐक ना. अगं सकाळपासून माझा डावाडोळा फडफडतोय ग. मला भीती वाटते. काहीतरी अशुभ अघटित घडू नये म्हणजे झालं ग. नाही, तू प्लीज पॅनिक होऊ नकोस. सगळं नीट होईल. तू टेन्शन नको घेऊस. सुखी राहा बाळा. काका काकू, आई बाबांची काळजी घ्या प्लीज. तू आता अजिबात काळजी करू नकोस. ती माझी जबाबदारी आहे. तू निश्चिंत राहा. पाठराखीण म्हणून श्राऊ काही दिवस तिथे माझ्या बरोबर राहील. ठीक आहे. चला निघूया. बेटा, आधी मंदिरात जाऊया आपण. हो बाबा, चला निघूया. श्राव, मी तुला सांगत होते ना, सकाळपासून माझा डावाडोळा फडकतोय. हे अभद्र काहीतरी घडलंय ग. अपशकुन झालाय ग. काहीतरी अघटित घडणार आहे. आई, 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 शांत हो. आई शांत हो. असं काही घडणार नाही. हे सगळं होत असतं.
प्लीज उगाच नेगेटिव्ह होऊ नकोस. इकडे बघ, आपल्या देवावर विश्वास आहे ना. आपला बाप्पा नेहमी आपल्या बरोबर आहे आणि माझ्यावर पण विश्वास आहे ना. शांत हो प्लीज. सगळं व्यवस्थित हो. अरे राजा, किती वेळ लावणार आहेस तू आवरायला? एवढा वेळ लावशील ना तर नवरी पळून जाईल. कसा दिसतोय मी? ॲज युज्युअल हँडसम. अरे आफ्टर ऑल माझा भाऊ आहेस तू, काय? बरं, कसं फील करतोयस तू? छान वाटतंय. आणि आणि थोडी धाकधूक होते मनात. श्रेयस, तू माझ्याशी काहीही शेअर करू शकतोस. असं काही स्पेसिफिक होत नाहीये, पण माझं स्टेटस चेंज होणार आहे आता. आय वोंट बी सिंगल एनिमोर. इतकी वर्ष असंच एकटं राहायची सवय असते आणि आता अचानक एक कंपॅनियन आयुष्यात येणार, त्यामुळे थोडासा गोंधळून गेलोय बहुतेक. आधी सगळं सोपं वाटायचं रे. श्रेयस, रिलॅक्स, शांत हो. आणि बघ, एवढा विचार करू नकोस. तुला सांगू अक्षय, आता मला कळतंय की प्रेम म्हणजे जसं वाहवत जाणं असतं ना, तसं लग्न म्हणजे सावरणं. एकमेकांच्या प्लस मायनस सकट एकमेकांना ऍक्सेप्ट करायचं सोपं नसणार आहे. एका मुलीची जबाबदारी येणार यार माझ्यावर. तिची, तिच्या फॅमिलीची, तिच्या सुखदुःखांची जबाबदारी येणार माझ्यावर. त्यात मिस अनुष्का म्हणजे टेन्शनच आहे. मला जमेल नाही का सगळं? जमेल. श्रेयस, तुलाही माहिती आहे रे, लहानपणापासून तू खूप सॉर्टेड आहेस. आणि तुला आठवतो आजी काय सांगायची आपल्याला? पाण्यात उडी मारली ना तर पोहायला येतच माणसाला. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास. तू स्वतःही बुडणार नाही आणि कोणाला बुडूही देणार नाहीस रे. सिरियसली? सिरियसली. चल 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 बाबा, लवकर चल. हे लग्न झालं ना तर मी मोकळा. मोकळा म्हणजे? अरे, माझ्या लग्नासाठी. व्यवस्थित केली आहे ना तयारी? हा, काही कमी पडायला नको. काय नाही. या
या या नमस्कार करतो गोड दिसतात माझे. दीर्घायुष्यमस्तु. चला विधींना सुरुवात करू या. हो संजय जरा आतली व्यवस्था बघ हं? गुरुजी आले का रत्न पार्किंगकडचे आले नाही अजून यशोधरा आज खूप छान दिसतेस तू. टेल मी समथिंग दॅट आय डोंट नो. तू सुद्धा जरा बरे कपडे घातले असतेस तर बरं झालं असतं. आणि अरविंद अरे इतक्या श्रीमंत घरातली मुलगी आपल्या घरात सून म्हणून येणार आहे सो वी नीड टू इम्प्रेस हर. यशोधरा मनापासून कौतुक केलं तुझं. नाही कौतुक करण्यापेक्षा कोणीतरी तुझं कौतुक करेल असं वागण्याचा प्रयत्न कर ना. यशोधरा ना कधी कधी मला प्रश्न पडतो की लग्न होऊन इतकी वर्ष झाली तरी अजूनपर्यंत आपलं हे नातं टिकलं तरी कसं. तुला इतका त्रास होत असेल ना तर सण तरी का करतेस. हे नातं निभवतेस कशाला तू. व्हॉट इज रॉंग विथ यू. काय बोलतोयस तू कळतंय का तुला. गेस्ट आहेत घरात आपल्या मुलाचं लग्न आहे लक्षात आहे का. हे आता जे काही बोलतोयस ते इम्पॉर्टंट आहे का. रत्नपारखी आले नाहीयेत दॅट इज इम्पॉर्टंट. त्यांची Namrata, welcome, my darling. Someone is looking so beautiful. थँक्यू मम्मा. अगं काय आहे किती नाईस. नमस्कार करते. अगं आय टोल्ड यू डोंट डू ऑल दिस. बरं गौरीहर पुजायचं असेल ना सगळी तयारी वर केलेली आहे. ओके या प्लीज गो. नम्रता प्लीज. नमस्कार या ना. संजय ओ वेलकम वेलकम. प्लीज या प्लीज. बस. इशू नम्रता आता मी पूजेला बसेन सो मला इथून कुठेही जाता येणार नाही आणि बोलताही येणार नाही. सो प्लीज तुम्ही दोघी लक्ष ठेवा. सगळं व्यवस्थित पार पडेल याची जबाबदारी तुमची. होत आहे तू काळजी करू नकोस. हळद कुंकू घ्यायचंय देवीला व्हायचंय. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अक्षता पण व्हायच्या आहेत. ही फुलं व्हायची आहेत.
दोन्ही हाताने अक्षता घ्यायच्या आहेत आणि मी सांगतो तो मंत्र म्हणायचा. म्हणायचं देवेंद्राणी देवेंद्राणी नमस्तुभ्यम नमस्तुभ्यम देवेंद्र देवेंद्र प्रियभामिनी प्रियभामिनी विवाह विवाह भाग्यम भाग्यम आरोग्यम आरोग्यम पुत्रलाभंच पुत्रलाभंच देहि मे. देहि मे. हे गौरी हे गौरी दारी आलेल्याला दारी आलेल्याला सुख दे. सुख दे. मला मला सौभाग्य सौभाग्य संतती संतती संपत्ती संपत्ती दे. दे. असं वाहत राहायचंय देवीवर आणि आता कोणाशीही बोलायचं नाही. हॅलो हॅलो, कोण? तुम्ही मला बांधून ठेवायचा कितीही प्रयत्न केलात तरीही मी सुटलो आहे आणि मी येतोच आहे. आता मी बघतोच हे लग्न कसं होतंय ते. सूट बूट में आया कन्हैया तेरी बैंड बजाने को. हॅलो, आई, तो ड्रायव्हर सुटलाय आणि तो इथेच येतोय. आता काय करायचं ग ताई? तो ड्रायव्हर जर इथे आला आणि त्याने यशोधराला जर सगळं सत्य सांगितलं तर यशोधरा आपल्या दोघींचं लग्न कधीच होऊ देणार नाही ग. एक ऑप्शन आहे. काय? आपण त्याला घरातच घुसू दिलं नाही तर एवढं तर आपण करूच शकतो ना. अगं पण मग हे सगळं कोण आणि कसं करणार आहोत? मी आले. राजवाडी बाई या इथे कशा? आपल्याकडून तर फक्त आपणच होत. म्हणजे या यशोधराला ओळखतात की काय? आता जर त्यांनी मला इथे पाहिलं ना तर काही खरं नाही. सरिता, सरिता जिवंत आहे? मिसेस राजमंड्री, व्हॉट आर यू डुइंग हिअर? चला आता लग्न लागेल. कम ऑन. माझ्या ओळखीच्या एक बाई आहेत, सरिता देसाई. सरिता देसाई, हे नाव कुठे ते? मिसेस राजवाडे, सरिता देसाई म्हणजे श्रावणी देसाईच्या आई, श्रावणी आणि आराध्याच्या आई माझ्या भावाच्या शेजारीच राहायच्या. आमचे खूप चांगले संबंध होते त्यांच्याशी. बट मिसेस राजवाडे, आय मीन आम्ही कुठेतरी ऐकलं होतं किंवा वाचलं होतं, आय डोंट रिमेंबर, देसाई कुटुंबाचा अपघात झाला होता आणि या अपघातात अख्खं कुटुंबच. हो ना, मी पण वाचलं होतं. खूप वाईट झालं.
अख्खं कुटुंब ऍक्सिडेंटमध्ये गेलं. हा असा योगायोग असूच शकत नाही. म्हणजे आमचा संशय खरा तर नाही. देसाई कुटुंब खरंच जिवंत आहे की काय? नो नो नो, ते सगळे जर जिवंत असते तर त्या 2 टाउन मार्केट मुलींनी हे लग्न होऊच दिलं नसतं.